आज खूपच मोठ्या क्वांटिटीत या ठिकाणी उसळ बनणार आहे, त्यासाठी हे सर्व इथं घेतलंय. हॅलो सर्वांना, गुड इव्हिनिंग. तर मी प्रियंका, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगची सुरुवात मी इव्हिनिंगपासून करते आहे. तर आज बनवतो आहे आम्ही 15 लोकांसाठी उसळची भाजी. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. सो गाईज, बघत राहा. हे बघा, भुरभुर भुरभुर पाऊस चालला आहे, रेमझिम रेमझिम. छान होतं की आज थोडंसं नाही का उघडलं होतं, त्याच्यामुळे कपडे सुकायला जरा हेल्प झाली. त्यासाठी घेतली आहे 15 लोकांसाठी घेतली एवढी उसळ. त्याला चांगलं वॉश करू आता. हे बघा, मस्त मोड आलेले. छान होतो इव्हिनिंग. हॅलो गुड इव्हिनिंग. येस, सो इट्स टी टाइम गाईज. आणि इकडे दूध तापत ठेवलंय. या ठिकाणी 4 बटाटे घेतले आणि 2 टोमॅटो आणि आता 5-6 कांदे. एवढ्या क्वांटिटीत शेंगदाणे घेतले. त्याला चांगलं भाजून घ्यायचं. उसळ बनवण्यासाठी या ठिकाणी सर्व काही जे आहे साहित्य ते ह्या ठिकाणी घेतलं आहे. उसळ स्वच्छ धुवून घेतली. शेंगदाण्याचा जो आहे असा मस्त पाणी टाकून त्याला दळून घ्यायचं आहे. त्यानंतरनं जिरे आणि लसूण चांगलं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. बटाटे कापून स्वच्छ धुवून घ्यायचे. उसळ देखील मस्त निवडून छान धुवून घ्यायची. आणि या ठिकाणी जे आहे कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो स्वच्छ धुवून घेतला. तेलामध्ये मस्त लसूण आणि जे आहे जिरं ते पहिले टाकायचे. त्यानंतरनं कांदा टाकायचा आणि मग कढीपत्ता पण तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा. कांदा एकदम मऊ लुसलुशीत होईपर्यंत चांगला मस्त परतून घ्यायचा. त्यामध्ये थोडंसं कांदा परतत असताना जर आपण मीठ टाकलं तर कांदा जो आहे तो पटकन मऊ होतो आणि छान तळलाही जातो. सो ही पण ट्रिक तुम्ही मस्त रोजच्या भाज्यांमध्ये पण वापरू शकता. ॲज कम्पेअर टू उसळ बटाटे शिजायला वेळ लागतो. सो त्यासाठी मी अगोदर बटाटे चांगले शिजून घेते, त्याला वाफवून घेत आहेत. आणि एक साईड मसाल्यांचं पण प्रिपरेशन करते. त्यासाठी अंबारी मिरची पावडर वापरणार आहे, सोबतच घरची पण मिरची वापरणार आहे. तर याच्यामध्ये परत थोडेसे टोमॅटो टाकून याला चांगलं वाफवून घेतलं आहे. तर इकडे जे आहे घरगुती पण मसाले वापरलेले आहेत. थोडा काळा मसाला टाकायचा, 1 चमचा काळा मसाला, 6 चमचे घरचा मिरची मसाला आणि जे आहे अंबारी मसाला 3 चमचे. यानुसार मी इथे मसाले वापरले आहेत. उसळ मस्त स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये टाकली. आणि मीठ टाकताना काळजी घ्यायची, कारण की या अगोदर पण आपण मीठ टाकलं होतं. आणि इकडे गरम पाणी करत ठेवलं आहे एक साईडला, कारण की आपल्याला उसळ अगोदर थोडीशी शिजवून घ्यायची आहे. जे गरम पाणी आहे त्याच्यामध्ये टाकलं आणि हे बघा, याला चांगली एक उकळी काढून घ्यायची. उकळी काढून घेतल्यानंतरनं आता कढईत एवढी क्वांटिटीत मावणार नव्हती, सो मी इकडे पातेल्यामध्ये त्याला ट्रान्सफर केलं. मस्त छान मिक्स केलं. बघा, छान कलर आला आहे. मस्त एक 5 ते 10 मिनटं इथं मंद आचेवर शिजून द्यायचं. खूप छान या ठिकाणी उसळ बनवून तयार आहे. तर इकडे इव्हिनिंगचा दिवा लावला आहे देवाचा. मस्त आता आरती करूया. मस्त छान गरम गरम उसळ भाकरीसोबत आणि सोबतच शेव छान लागते. या ठिकाणी जेवण वगैरे झाले. तर 15 ते 20 जणांसाठी भाजी बनवली होती उसळची. थोडीशी एक्स्ट्राच पकडली होती. तर एका ठिकाणी दारावरती न्यायची होती आई पप्पांना, सो ते गेले बाहेर त्यामुळे. आणि खूप छान झाली होती असं सगळ्यांचं म्हणणं आहे. होप सो तिकडे पण सर्वांना आवडली असेल. तर इतका पण तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. छान मस्त तिखट मीठ सगळं एकदम व्यवस्थित झालं होतं. छान, तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीने उसळची भाजी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूपच छान होते. आणि उसळ करायला पण सोपी असते. जर तुमच्याकडे खूप जास्त पाहुणे येणार असेल तर तुम्ही हा मेन्यू नक्कीच ट्राय करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.